हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय हरि जय जय राम हाँ हरि जय जय राम 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 कृष्ण Krishna
हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरि 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 आणि इथे काही कीर्तन ऐकायला बसू नका, कारण मला येत काही नाही त्यातलं. चुकीचा भ्रम ठरेल. माझ्या जीवनामध्ये जे जे अनुभव आले आणि ज्या ज्या दृष्टिकोनातून वारकरी संप्रदाय कळला तो तो तुमच्या पुढे प्रकट करणं, माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करायचं नाही मला. मी नेहमी सांगत असतो, संसार प्रदर्शनाकरता करावा आणि परमार्थ दर्शनाकरता करावा. पुढचा भाग असा आहे की ताट राहून उभं राहिल्याशिवाय प्रदर्शन बघता येत नाही आणि वाकल्याशिवाय दर्शन घेता येत नाही. हे वरम आहे तिथे. म्हणून दर्शनाकरता वाकावंच लागतं. पटो नाही तर न पटो. आता एवढा मोठा मंडप आहे, मी अशी मान खाली घालून बसलो तर मंडप मला म्हणला, एवढं केले, जरा थोडी तरी वर नजर टाका. काय पण पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवताना वर बघून उपयोग नाही. वर बघावं आणि समचरणावर दृष्टी ठेवावी आणि तिथे नतमस्तक व्हावं. बाबा महाराज 1 मिनिट न चुकताना बराच वेळ झाला. आता ते काही माझ्याकडून वेळ झाला नाही. मी केव्हाच्या केव्हा फेटा बांधून बसलोय बरं का. उतावळ नवरा जसा असतो ना, तसं कीर्तनाच्या बाबतीत उतावळीच आहे. मी मग असं का काय झालं नाही म्हणे, तयारी होते, तयारी बरं होऊ द्या, चला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर
ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी हा वाजवा गुलाबराव करकटावरी कट्टावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर निरंतर हे जी ध्यान हार गळा काजे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपदी सवरी मकर कुंडले तळपदी श्रवणी कंठी कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर कंठी कौसुभमणी विराजित कंठी कौसुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर आवडे निरंतर निरंतर आवडे निरंतर निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर निरंतर निरंतर हे ध्यान निरंतर निरंतर हे ध्यान तुझे हार गळा कासे पितांबर तुझे हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे जी सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर
काय असतं, एखादा संप्रदाय असतो, एखादी परंपरा असते, त्याला वैचारिक बैठक असते, वैचारिक अधिष्ठान असतं, आणि वैचारिक अधिष्ठानाबरोबर उपासनेकरता काहीतरी मंत्र असतो की ज्या मंत्राच्या आधारे आपण उपासना करतो. किंबहुना तंत्र जरी बिघडलं तरी हरकत नाही, पण मंत्र बिघडू नये. आयो एकदम अशी, पण अगदी बरोबर. कारण आयो म्हणण्यामध्ये दुसरं कोणाचं नाव घेतलं नाही, आईचंच घेतलं. तसं मंत्र म्हणत असताना तंत्र चुकलं तरी हरकत नाही, पण जी प्रेमाची भावना आहे त्याच्यातून त्याचं प्रगटीकरण व्हावं. नमे नामस्मरण. म्हणून काय घ्यावं असं मनात आलं ना, असं वाटलं मंत्राबद्दल बोलावं. वारकरी संप्रदायाचा जो मंत्र मगासपासून आपण ऐकला, जय जय राम कृष्ण कृष्ण हरी. अनेक मंत्र आहेत, गायत्री मंत्र आहेत, सावित्री मंत्र आहे, जारण मारणोच्चाटनाचे मंत्र आहेत, कोणाला जिवंत करण्याचे मंत्र आहेत, कोणाला मारण्याचे मंत्र आहेत. आम्हाला जिवंत करण्याचा मंत्र आहे का मारण्याचा काय मंत्र आहेत हे मला माहिती नाही. तारक मंत्र ती धलाम मासी, आम्हाला एवढंच माहिती आहे. तो तारतो का नाही ह्याचाही विचार करायचा नाही, घेत राहायचं म्हणजे मंत्र आपलं औषध करतो. जसं डॉक्टर म्हणतात बरं वाटेल का, अहो डॉक्टर मला औषध घ्या, हे बघा अजून एक कोळी सुद्धा पोटात गेली नाही आणि विचारता काय, 1 आठवड्याचा कोर्स होऊ द्या मग माझ्याकडे या. तसं काही काही मंत्राला बंधन आहे, केव्हा घ्यावं, कुणी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं. आता गायत्री मंत्र आज काय कुठेही लागतंय. महाराज गायत्री मंत्र कानात सांगायचा असतो, आता काही नाही, मोबाईल लावला की गायत्री मंत्र. गायत्री मंत्र हा गुरु झाला. म्हणजे कोणत्या लेवलला परमार्थ आणून ठेवला ते बरा. ज्याचा तुम्हाला अधिकारच नाही त्याच्या मागे का लागता. ज्याचा अधिकार आहे तो रामकृष्ण हरी मंत्र का घेत नाही. ज्याचा अधिकार आहे नाही का, इतर मंत्राचा तुम्ही म्हणता, बळजुबरीने म्हणता, तुम्हाला अधिकार नाही आहे. आणि रामकृष्ण हरी मंत्र म्हणणारे काय होतील, अधिक आकार होईल, सामान्य आकार राहणार नाही. सामान्य आकार राहणार नाही. तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी नामाचा जप केला. महाराज आमच्या सद्गुरू दादा महाराजांनी सातारच्या देवळामध्ये रात्री 1 वाजता गळ्यामध्ये विणा घालावा आणि सकाळी 6 वाजता ठेवावं, आणि सकाळपर्यंत एकच मंत्र, जय जय राम कृष्ण हरी, बस. दुसऱ्या कोणत्या मंत्राचा त्यांनी इकडे तिकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही. जय जय राम कृष्ण हरी. मंत्रामध्ये खूप ताकद आहे बरं का. मंत्राने अग्नी जर पेटतो तर मंत्राने तुमच्या अंतःकरणातला हृदयस्थ का जागा होऊ नये, नाही का. अग्नी जर पेटतो नाही का, आणि मंत्राने जर मरतो, मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. पण हा मंत्र कसा आहे, सिद्ध मंत्र आहे. आज मला सांगून होईल की नाही मला माहिती नाही, पण जेवढं होईल तर. मी काही अभंग पुरा करत नसतो. जे 1000 वर्षे पूर्ण उरलेले आहेत त्याला पुरं कार्य करायचं. काही काही बोललेला माणसाचा राग येतो, पण डोक महाराज मी आहे ते सांगतो. काही काही वेळेला जवळजवळ पहिल्याच शब्दावर कीर्तन संपून जातं. एक मला आला, म्हणाला अभंग सोडवला नाही. म्हटलं तुला सोडवला ठेवलाय. महाराज मला अजून एक कळलं नाही, आम्ही काय अभंग सोडवायचे. ज्यांनी आमची जीवनाची सोडवणूक केली त्या अभंगाला आम्ही काय सोडायचं. पुढचं सांगतो, अभंग सोडवायला जाऊ नका, अभंग धरून ठेवा. सोडवायला काय जाता. अरे अभंगाने लाखो माणसानं, कोट्यावधी माणसांना सोडवलं, ज्यांना परमार्थाचा अधिकार नव्हता. तुम्हाला वाटतं का ढोक महाराज रामायण सांगू शकले असते? तुम्हाला वाटतं का बाबा महाराज कीर्तन करू शकले असते? नव्हे. तिथे त्या मंत्राने अधिक आकार केला. बरोबर आहे ना. रामायण ठेवायचं तर कोणाचं ठेवायचं, ढोक महाराज. आला ना अधिक आकार. काय प्राप्त झाला हे बघा. सामान्य आकाराच्या कोणी पाया पडत नाही, पण अधिक आकार जेव्हा प्राप्त होतो तेव्हाच माणसं चरणावर नतमस्तक होतात. म्हणून अधिकार शब्दाचा अर्थ अधिक आकार, की ज्याच्यामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये नाम प्रकट होतं. कसं, प्रेमाने, जिव्हाळ्याने,
प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखासी आले घेतले नाही. माझं बोलणं कळलं का? हा, घेणं हा भाग निराळा आणि येणं हा भाग प्रेमाचा जिव्हाळा. इतरांचं स्मरण करावं लागतं आणि बाळाचं स्मरण करावंच लागत नाही, कारण विस्मरणच कधी नसतं, नाही का? स्मरण कोणाचं करावं? ज्याचं विस्मरण होतं त्याचं स्मरण करावं, पण ज्याचं विस्मरणच होत नाही त्याचं स्मरण करण्याची सुद्धा गरज नाही आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा, पुष्कळ सांगण्यासारखं आहे. हे इंट्रोडक्शन करतानाच कीर्तन संपून जाईल. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, 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 हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुले आपण करा सोडवण, आपुले आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन बंधन बंधन, संसार बंधन तोडावेगी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया. अरे माईक बात चिन्मय महाराजांचा. जिव्हाळा श्रीमूर्तिरया. हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण
जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरि जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरि जय जय 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 हरि जय हरि 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 जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि विठोबा रखुमा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि 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 विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबार कुमार जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबार कुमार जय विठोबा रखुमा जय जय विठोबार कुमार जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा वा वा टाळकरी वा महत्वाचा भाग असा आहे की कीर्तन ही सेवा आहे, साधना नाही. साधना निराळी आणि उपासना निराळी, याच्यात फार फरक आहे. जास्ती आपल्याला बोलायला वेळ नाही, मर्यादित कीर्तन करायचं. माणसं साधक आणि उपासक याच्यात गलत करतात. एक प्रमाण महाराज आपल्याला पाठ आहे, सगळ्यांनाच पाठ आहे. साधकाची दशा उदास असावी. बाबा महाराज गाडीत का बसावं,
पांढरे स्वच्छ कपडे का घालाय? उदास असावी. मी त्याला उत्तर दिलं, साधकाची दशा उदास असावी, भक्ताची दशा नाही. गवळणींची दशा उदास नव्हती. भगवान जेव्हा वृंदावनातून गाया चरून जेव्हा गोकुळामध्ये यावे तेव्हा दुपारपासून ती गोपी नटायला लागायची की माझ्या प्रभूला मी सुंदर दिसावे. जे स्वतः करताय ते भोग आहे आणि प्रभू करता जे नटणं आहे ते नटणं सुद्धा भक्तीतच मोडतं. म्हणून नीट लक्षात घ्या, आम्ही साधक नाही उपासक आहोत. साधक म्हणजे त्याला काहीतरी साधून घ्यायचं असतं. साध्य परमात्मा जर आमच्या हृदयात आहे तर काय साधायचंय? फक्त कळायचंय. काय साधायचंय? काय साधतोस? इथे साधायचं बिधायचं काही नाही आहे बरं का. न करिता धान न करिता धारणा विठ्ठल कीर्तना माझी उभा. पण एक लक्षात ठेव, राहे माझ्या मना दृढया वचनी, नलाही जे तपे नलाही जे जपे अम्मासे सोपे गीती गाता. म्हणून साधना नाही, आम्ही साधक नाही. जे असतील ते असतील, आम्ही उपासक आहोत. उपासक म्हणजे कळलं, उप म्हणजे जवळ. बाहेरचं पोल आलं तर त्या बाईच्या लांब लांब फिरतं, ते साधना करतं. कारण त्यांनी बघितलं असतं बाईच्या आता चॉकलेट आहे म्हणून ते भरपूर फिरतं. आणि जे पोटी आलेलं असतं ना ते उप असं नसतं होत. जातन बाईच्या मांडीवरच बसून खडखण ओढून घेतो. कळलं का? ही आमची जात आहे. याला म्हणतात वारकरी. अहो हे बघा, आमच्याकडे पैशाची श्रीमंती आहे की नाही ते आम्हाला माहिती आहे, पण आमच्याकडे ज्ञानाची श्रीमंती आहे, प्रेमाची श्रीमंती आहे आणि तुळशीच्या माळेची श्रीमंती आहे. रामकृष्ण हरी मंत्राची श्रीमंती आहे की त्या श्रीमंतीने कुणी असो येऊन चरणावर मस्तकच ठेवतो. आणखीन काय श्रीमंती पाहिजे? या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी आणि रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडो नितिष्ठती. विठ्ठल 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 माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ आमचे मायबाप जीवीचे जीवलग
माऊली ज्ञानेश्वर भगवान. नाव किती मोठं. ज्ञानच देव, ज्ञानच ईश्वर. ही प्रतीतीचा पाया, अनुभूतीचा पाया रचला. आणि वारकरी संप्रदाय अडाण्यांचा संप्रदाय हे कसं म्हणता. अजून तुम्हाला मंत्राचे अर्थ कळले नाहीत बरं का. आम्हाला राम म्हटल्यानंतर दशरथाचा राम दिसतो. नाही, आत्माराम अनादी आहे. त्या आत्मारामाचं सगुण साकार दर्शन म्हणजे दाशरथी राम. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, माझ्या गाडचं काही नाही. दशरथाचा सुत हा कालचा, पण अनादी कालचा आत्माराम. दशरथाचा सुत हा कालचा आहे, पण अनादी कालचा. तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू. नीट लक्षात घ्या. तसं वारकरी संप्रदायाचं काय तत्वज्ञान आहे आणि काय मंत्र आहे. आमचा आपला साधा मंत्र जय जय राम कृष्ण. कुणी म्हणावा, कुणीही. केव्हा म्हणावा, केव्हाही. कसा म्हणावा, बिछाण्यावर लोळत लोळत म्हणावा. सुरेल आवाजात म्हणावा, म्हणावा. बेसुरात आवाजात म्हणावा, म्हणावा. तोंडाने न म्हणता अंतःकरणामध्ये जपावा, जपावा. हृदय माळ ज्ञानदेवा ध्यानी माळा. नीट लक्षात घ्या. सोपं म्हणजे किती सोपं नाही का. थोडंसं समजून घ्या ना. संप्रदायाचं नाव काय, वारकरी संप्रदाय. का, वारी करतो म्हणून. आळंदी पंढरीची वारी करतो म्हणून वारकरी संप्रदाय. दुसरं नाव काय, चैतन्य संप्रदाय. चैतन्य संप्रदाय हा सिद्धांत असल्या कारणाने, ते संप्रदायाचं नाव असल्या कारणाने कुणीही कोणाच्या पाया पडताना विचार करत नाही याची जात कोण. हा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे का वयाने लहान आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, पायावर डोकं ठेव. तसं तुकाराम महाराज तुम्ही आकाशा एवढे झाला, पण ते कशामुळे, काय भांडवल. ते म्हणले खरं सांगू बाबानो, पाया पडावे हे माझे भांडवल. आणि त्या भांडवलावर तुका आकाश एवढा झाला. मग चैतन्य संप्रदाय असल्या कारणाने सर्वांच्या ठिकाणी चैतन्याचं वास्तव्य आहे, म्हणून कोणालाही नमस्कार करण्याचा काही प्रश्न येत. चैतन्य आहे ना. एक गंमत सांगू का, मड्यात सुद्धा चैतन्य आहे. हा, त्याच्या पुढचं ते मेलं असेल, पण त्या मड्यातून एक दिवसात किडे निर्माण होतात ना. मग किडे चैतन्यात असल्याशिवाय निर्माण होती का. निर्मिती हे चैतन्याच्या अस्तित्वाचं दर्शन आहे. सर्वांना चैतन्य स्वरूप बघितलं म्हणून बहिणाबाईला मान्यता दिली आहे ना. किती वैशिष्ट्य आहे. आणि काय गंमत आहे हो ढोक महाराज, मला आश्चर्य वाटतं. ते आश्चर्य हे वाटतं, शिवाने पहिला उपदेश पुरुषाला केला नाही, गिरजे प्रति शंकर उपदेशिले. म्हणजे उपदेशाकरता योग्य कोण वाटलं. उमा कोण होती, बाई ना. आदिनाथ उमा नुसतं नाही, तिच्यामध्ये ते बीज प्रगट केलं नामाचं. मग शिवाला प्रगट करताना काही वाटलं नाही, तुम्हाला एवढं का वाटतंय. काय ढोक महाराज, ज्यांच्या मनात बाई नसते त्यांना बाहेर दिसलं तर काही वाटत नाही, आणि ज्यांच्या मनात दिसते त्यांना बाहेर दिसलं की काहीतरी वाटू लागतं, काहीतरी कसनुस होतं. काय वाटायचं कारण आहे. बघा, पराविया नारी रुक्मिणी समान. मग जी दिसेल ते, काय आई, काय ताई, बरं आहे ना. या दृष्टिकोनातून बघणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून कोण कुठे आहे आणि कोण कुठे आहे याचा विचार केला नाही. चैतन्य संप्रदाय. घे दर्शन, घे दर्शन. आमच्या फडावर तुम्ही बघतो, लहान मुलांनी माळ घातली ना तर त्याचं बापसह त्याचं दर्शन घेतो. हो, अरे बाबा आज तू वारकरी झालास ना, धन्य 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 धन्य, आमचं कुळ पावन केलंस. हा त्याला नमस्कार नाही, त्याच्या ठिकाणी वसत असणाऱ्या चैतन्याला नमस्कार. आता एवढ्या मोठ्या भूमिकेतून निर्माण झालेला संप्रदाय, मग नित्यनेम सांगितलं, हरिपाठ म्हणावं, अमकं म्हणावं, वारीला जावं, काय खाऊ नाही, मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही. पण मंत्र कोणता,
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हा मंत्र. राम रमयंती कृष्ण कर्षती ऐक्यानंद तो हरी. राम रमयंती कृष्ण कर्षती आणि ऐक्यानंद तो हरी. रमण रूपाने जी सत्ता प्रगट होते त्याला राम म्हणावं. थोडक्यात रमण रूपाने जी सत्ता प्रकट होते त्याला राम म्हणावं. एक सांगतो, जीवनामध्ये रमण आहे म्हणून जिवंतपणा आहे. रमण संपलं तर मनुष्य आत्महत्या करतो. रमण संपलं तर सगळं संपलं. जेवताना रमण आहे म्हणून जेवताय. रमण संपू द्या. काय केलेस हे? नको. मला गेला महिनाभर असंच झालं. नकोच जेवण, नकोच. तेव्हा मला कळलं की जेवण पाहिजे ही वृत्ती काय आहे. चांगलं केलेलं माझ्या जिभेला खराब लागावं. रमणं संपलं. प्रत्येक गोष्टीमध्ये रमण आहे. जेवणामध्ये रमण आहे. कीर्तन नेम म्हणून ऐकू नका, त्याच्यात रममाण व्हा. नाही का? आमचे ढोक महाराज रामायण सांगतात, रममाण होऊन सांगतात. तुम्ही कोणी ऐकताय का न ऐकताय हे ते बघत नाहीत. आवाज लावताना पॉवर मध्ये लावतात. बाबा महाराज अमकन तमकन आहे. रममाण हो. रमण हे तत्व आहे. रमण संपलं तर जीवन संपलं. गंमत आहे. बायको केव्हा बरी वाटते? 30 वर्षांनी लग्न झालं, 40 वर्ष होते तरी तिच्याकडे बघितल्यावर आनंद वाटतो आणि तिला सुद्धा आपल्याकडे बघितल्यावर आनंद वाटतो. तरच रमण आहे. काय करता आता? मरत नाही तिथपर्यंत करायला पाहिजे. संपलं. जिवंतपणीच तिने सगळ्यांनी त्याला मारून टाकला. रमण आहे. जेवणात रमण आहे. हे तबला बिबला उगीच बडवायचा नसतो. हो म्हणजे त्यांचं रमण जागतकडनं आहे. गुलाबराव रमण आहे. नीट लक्षात घ्या. बाबा महाराजांची साथ करतो हे महत्वाचं नाही, वाजवताना त्याच्यामध्ये रमणं महत्वाचं आहे. रमणं महत्वाचं आहे. रमणं संपलं तर सगळं संपलं. काय मजा आहे त्याच्यात? मला कीर्तनात आनंद वाटतो म्हणून मी वाट बघत होतो केव्हा बरा होतोय, केव्हा बरा होतोय. आलं का लक्षात? हा, रमण आहे माझं. पुढे सांगू का? माझा जिवंतपणा आहे. माझा श्वास आहे. ज्याच्यामध्ये जीव रमतो आणि जे भेटलं नाही तर झुरतो. जीव झुरे तुझ साठी, महाराज म्हणतायत, जीव झुरे तुझ साठी. का झुरे? तर तुझ्याकडे बघितल्यानंतर रममाण होईल असं कोणी भेटत नाही म्हणून तुझ्या करता जीव झुरे. पांडुरंगा, जग फिरलो, सगळी तीर्थयात्रा केली, पण माझ्या पांडुरंगासारखा मायबाप भेटला नाही. मी जग फिरलो, माहिती आहे सगळ्यांना. सगळ्या तीर्थयात्रा गेल्या. माणसं म्हणली तीर्थयात्रा गेला होता का? म्हटलं नाही, भारत देश बघायला गेलो होतो. काशीला गेला, गेलो. हरिद्वारला गेला, गेलो. तीर्थयात्रा बिलकुल केली नाही. सकाळी तीर्थे येती माध्यान काळी, कुठे? पुंडलिकाजवळी. संपलं. माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्या देवाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. आणि खरंच आहे, तो देवादिदेव आहे. तो सखतर अखंड नखोनी केशिवरी, उभे असे जागे शरीरी. त्याला म्हणावं मायबाप पांडुरंग. तो आहे हरी, तो आहे हरी. म्हणून रमण रूपाने जो प्रकट होतो तो राम. पहिल्यांदा रमणच असतं. आज माझं कीर्तन होतं, बरोबर आहे ना? गावात पाऊल टाकल्यापासून रमणं सुरू झालं. काय अभंग घ्यावा हे असतंच. काय काय सांगावं, काय अभंग घ्यावा, काय करावं. प्रसंगाला अनुसरून पाहिजे. सगळं नीटनेटकं पाहिजे. योगीच आपलं अभंगाला अभंग घ्यायचं आणि कडव्याला कडं जोडायचं असं नाही. भेंड्याचा खेळ नाही. त्या माणसांना आनंद वाटला पाहिजे. माणसं माझी विद्वत्ता बघण्याकरता येत नाहीत, कीर्तनामध्ये आनंद लुटण्याकरता येतात. सदा सन सात आमा नित्य दिवाळी. आनंदाने नाचण्याकरता येतात, नाही का? वारीला वारी म्हटलं नाही, नाचणं नाचलं म्हटलं नाही, खेळ म्हटलं की त्याच्यातून आनंद भेटतो. काय म्हटलं? खेळ मांडियेला वाळवंटी घाई,
खेळ मांडियेला वाळवंटी खाई मांडीला वाळवंटी गाई खेळ मांडीला वाळवंटी गाई खेळ मांडियेला वाळवंटी खाई खेळ मांडियेला वाळवंटी खाई खेळ मांडीला वाळवंटी गाई खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे क्रोधाभिमाने केली पावटणी क्रोधाभिमाने केली पावटणी एक एक लागतील पायी रे एक एक लागतील पायी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी 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 खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडीला वाळवंटी गाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई क्रोधाभिमाने केली पावटणी अभिमाने केली पावट एक एक लागतील पायी रे एक लागतील पायी रे एक एक लागतील पायी रे एक लागतील पायी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी हो तसं नीट लक्षात घ्या पांडुरंगाचा अवतार हा परिपूर्णतेचा अवतार आहे आईबाप असण्याचं कारणच नाही कारण तोच आईन तोच बाप आहे काय कारण काय काय कारण आहे इकडे तिकडे जाण्याचं कारणच नाही मग मंत्र कसा तयार झाला राम राम रमयंती रमणाय रमणाय आनंद आहे अहो एक काही काही माणसांना डोक मारत भांडणात सुद्धा रमण असतं एखाद्या बाईला रोज भांडण केल्याशिवाय बरंच वाटत नाही नवरा म्हणला हे का करते अहो म्हणली मी तरी काय करू मला तो आतला गप्प बसवतच नाही ती दिसली की शिवी द्यावीशीच वाटते रमणं आहे तिचं तुम्ही तिचं रमणं म्हणून बघा म्हणजे शिवी शिवणार नाही शिवी शिवणार नाही हे रमणं आहे अहो जिवंतपणा हेच रमण्याचं प्रगटीकरण आहे रमणं आहे बघण्यातून रमणं आहे चालण्यातून रमणं आहे ऐकण्यातून रमणं आहे पंढरीच्या रस्त्याने पाय सुजले तरी रमणं आहे बरोबर आहे ना अनुभव घेतलाय पाय सुजले तरी रमणं आहे आणि काय रमणं सुजले तरी चाललो क्या बात आहे सुजले तरी माऊलीने शक्ती नेली चाललो काय रमणं काय रमणं काय रमणं आता ते रमणं अजून जिवंत आहे माझ्यात आता जवळ नाही म्हटलं तरी 40-50 वर्ष चालणं बंद पडलं हार्ट अटॅक आले 2-3 झालं बायपास झाली बंद पडलं तरी पण अजून रमणं
आहे मनात घेतलं तर आत्ताही नाचीन, पण सगळे मला शिवे देतील. बघा राम सांगतोय काय काय आता राहिले जीवनात राम नाही. बघा कसा शब्द आला बघा. काय जीवनात राम नाही, आता काय मरता येत नाही म्हणून जगायचं एवढंच. काय थोरला अमेरिकेला गेलं, हे इकडे गेलं, पाणी लागलं तर आपल्याला मिळत नाही. काय पैसे कमवून करायचं, काही तथ्य नाही, तथ्य नाही, तथ्य नाही. जीवनामध्ये राम जेवण आला मित्राकडून, बायकोने विचारलं काय ग कसं काय जेवण होतं, हे राम नाही, काही तथ्य नाही. म्हणजे ज्याच्यात काही तथ्य नाही तिथे राम नाही. म्हणजे राम म्हणजे जिवंतपणा नाही का, तथ्य आहे. हा अहो बघा मला नामाचं सुद्धा गंमत वाटते महाराज. अहो मेले सांगायला सुद्धा माणसं म्हणतात त्यांनी राम म्हटला. अरे जिवंतपणी म्हटला नाही ते मेल्यावर कसं म्हणेल. आम्ही गिरगावमध्ये राहत होतो, एका गच्चीवर मी उभा होतो. काय माणसाला सवय असते, वरात निघाली आणि मड निघाली की डोकावून बघायचं. काय वय असेल तर आपली वरात कशी निघाली होती, अगं इकडे ग आपली वरात बघ. आपल्या वेळेला किती होती ग माणसं बँडमध्ये. ते म्हणली तुम्ही बँड आणि मी तुमचा बाजा. आता काय सांग, गंमतच आहे सगळी. मग ते झालं, निघालं प्रेत, आम्ही डोकावलं. हे सगळे म्हणत होते राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो. अहो ते महाराज प्रेत होतं की नाही, ते असं असं करत होतं. असं हालत होतं. मी वरून विचारलं काय झालं, असं का करतोयस. म्हणले गाढव आहेत लेकाचे, जे आयुष्यभर मी कधी केलं नाही ते आता म्हणतात राम बोलो. राम बोलो भाई राम कशाला बोलणार म्हणले, त्यांनाच बोलू दे. माझं बोलणं कळलं का. म्हणजे मेला तरी सांगायला राम आहे, याचाच अर्थ जिवंतपणाच राम आहे. रमण असेल तर, रमण असेल तर. बघा बायका साज शृंगार करतात, तरुणपणामध्ये अगदी नटून थटून असतात, आणि एखादी म्हातारी सुद्धा जर असेल ना अगदी शेवटपर्यंत टापटिपमध्ये राहते. आणि जिचं रमणच संपलं, आता कोणा करता नटायचं आणि कोणा करता नाही असायचं आणि काय करायचं आणि काय करायचं. माझं म्हणणं कळलं का. आणि ज्याचं रमणं कायम आहे रोवामध्ये वय उद्या नाही तर काही उदय, त्याची इस्त्री मोडणारच नाही, तसाच राहणार. कारण रमणं आहे जिवंतपणामध्ये. ज्या दिवशी रमणं तुमच्या जीवनामध्ये संपलं त्या दिवशी समजावं आमंत्रण आलं. आता गंमत सांगतो, इथे तर हजारो लाखोनी आमच्या दादा महाराजा पुढे सकाळचं प्रवचन करायचे. बघा किती श्रोते असायचे, 3 ते 4. माणसाने विचारलं वेळ बदला ना, संध्याकाळी ठेवा म्हणजे माणसं येतील. ते म्हणले मी जगाकरता प्रवचन करत नाही, माझं सकाळचं जे प्रवचन असतं ते माझ्या मायबापाशी बोलत असतो, मी माझ्या पांडुरंगाशी बोलत असतो. हे 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 प्रवचन. कोण आम्हा आपसे शिणले भागले सुसविण उगले पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोण तान भूक निवारील, कोण या तापाचा करील परिहार. पांडुरंगा कोणाशी बोलावं रे आम्ही, कोणाशी बोलावं रे. मी प्रवचन कीर्तन म्हणजे पांडुरंगाशी बोलणं असावं. महाराजांनी आम्हाला देवाशी बोलायला शिकवलं, आणि देव बोलतो हे ऐकायला कळायला शिकवलं, की देव सुद्धा बोलतो. तुम्ही बोला, तुम्ही जर ठरवलंय तो बोलत नाही तर तो कसा बोलेल. तुम्ही ठरवा तो बोलतोय, नाही बोलला तर म्हणेन ते ऐकीन. बोलतोच बोलतोच निवांत शेवटपर्यंत. शेवट हे म्हणायचे आता कोणी श्रोता नको, माझे 4 आवडीचे श्रोते, मी माझ्या प्रभूला आळवत बसावं, त्याच्याशी 2 गोष्टी बोलवाव्या. आता तोंड दिलं, ज्या तोंडाने एवढं लाखोच्या समाजाला तृप्त केलं, आता माझा मला तृप्त होते वाणीने. बघा, आणि सकाळी रोज भजन करायचे. ही रामकृष्णारीची पद्धत आहे, ती त्यांची आहे. कमीत कमी 15-20 मिनिटं अर्धा तास रामकृष्णारी करायची. एकदा रामकृष्णारी डोळे झाकले, कोण आला बघायचे नाही, पांडुरंगाची मूर्ती समोर उभी राहिली की मग सुंदर ध्यान सुरू करायचं. बाबा महाराजाचा रामकृष्णारी गोड नाही,
तो घरामध्ये 125 वर्षे गायला जातो रोज, म्हणून गोड आहे. त्या रामकृष्णारीच्या मागे इतकी तपश्चर्या आहे म्हणून राम रमयंती. पण रमण्यात असून भागत नाही, ते कर्मातून प्रकट व्हावं लागतं. थोडंसं पुढे सरकूया. आता तुम्हाला वाटलं की मसाले भात खावा, पण बायकोचाच पत्ता नाही घरात. तिच्या मागे काम तुम्ही लावून दिलं, ती कामाला गेली, मग ते रमणं सुरू झालं. मसाले भात, मसाले भात, मसाले भात, मसाले भात, मसाले भात. बायको म्हणली तुम्ही अस्वस्थ काय? अगं म्हणाला माझ्या मनामध्ये मसाले भात आहे. त्यात काय म्हणले, जरा उशिरा जाऊ, करून घालते तुम्हाला. मग तो मसाले भात सुंदर केला, जेवला. वा वा. केव्हा वा? जे रमण्यात होतं ते कृतीतून प्रकट झालं. रमण्यात राहून भागत नाही, रमणं कर्मातून प्रकट व्हावं लागतं. बरोबर आहे ना? कर्मातून प्रकट झाल्याशिवाय बरं वाटतच नाही. जे मनात होतं ते झाल्यावर वा 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 वा. मग जेवण उत्तम झालं, मसाले भात खाल्ला, वा वा म्हणाला, मस्त. मग डोक महाराज असं घेतलं, पेपर घेतला, काय खाल्लं हे विसरला, खाल्लं हेही विसरला आणि झोपलं हेही विसरला. अशी जी अवस्था ती हरी. कर्म कुठे नाही कुठेतरी संपावं, हरी, खलास, संपलं. मग दुसऱ्या दिवशी विचारलं, काल काय हो जेवलो आपण? काय का जेवलो? कुठे गेलं? म्हणून मंत्र नुसता पुरावत नाही, पहिलं रमण्यात यावं लागतं. हे एक एक दिवस, 2-2 दिवस सांगण्यासारखे एक एक वाक्य आहेत. राम मंत्र आहे ना, हे काही साधं नाही आहे. मग तो कर्मरूपाने प्रकट होतो आणि कर्म चालून बघत नाही आहे, ते कुठेतरी संपावं लागतं. आता कीर्तन माझं तुम्हाला आवडलं, बरं आवडलं म्हणून किती वेळ करावं? नाही, किती वेळ करावं? तुम्हाला असं वाटतं रात्रभर बा महाराजांनी करावं? नाही, मलाही वाटतं करावं तुमच्याकरता, पण नाही. ते कीर्तन कुठेतरी संपलंच पाहिजे. संपलंच पाहिजे. 7 दिवसाचा उत्सव केला, आनंद झाला, पण 8व्या दिवशी काला व्हायलाच पाहिजे, संपायलाच पाहिजे. ते संपल्याशिवाय हरी नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, याच्यात वर्म आहे. आता मला सांगा, नरसिंह अवतार कोणाचा आहे? देवाचाच. पण नरसिंहाय नमा, नरसिंहाय नमा, आणि ते जर अकराळ विकराळ तोंड तुम्हाला आडवं घेऊन मांडीवर घेतं तर काय होईल? काय? नरसिंह देवाचा अवतार साजिर आहे? वराह देवाचा अवतार साजिर आहे? नाही. परशुराम जरा रागीट आहे, साजिर आहे? साजिर रूप कुठून सुरू झालं? रामापासून. राम राजीव लोचन कुठून सुरू झालं? राम राजीव लोचन. म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. नाम साजिर, रूप साजिर, जे कर्म केलं ते साजिर, जे कर्म केले ते समाज उद्धारक कर्म केलं साजिर, सर्वांगाणी साजिर. म्हणून रामकृष्णारी हा मंत्र वारकरी संप्रदायाने निवडला. जय जय राम कृष्णारी. निवांत झोपेत राहा. तुम्हाला काय वाटतं, गायत्री मंत्र म्हणायचं असेल तर आंघोळ केल्याशिवाय म्हणू शकता का? आंघोळ करून पूर्व दिशेला तोंड करून ठराविक पद्धतीने म्हटलं पाहिजे. नाही म्हटलं तर नरकात जाल. आणि आमचा रामकृष्णारी मंत्र माहिती आहे का? आता मला सांगा, टायफॉइड झालाय, डॉक्टरांनी सांगा आंघोळ करू नको, आता काय मंत्र म्हणायचा नाही? मग थंडीचे दिवस आहेत, आवड चूळ तोंड नाही भरले, जरा इथले चूळ भर, जय जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी. मला म्हणले तोंड धुतलं का? म्हटलं हो धुतलं. कशाने धुतलं? जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. अरे तोंडातलं धुण्याचं काय कृष्ण आहे, कर्म आहे? अरे अंतःकरण पवित्र होऊन जातं, शुद्ध होऊन जातं.
तुला सोवळी तीच एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव खंडित खंडित प्रेम भाव. मग साजिरे गोजिरे रूप मनोहर ध्यानी निरंतर आवडते बळीया शिरोमणी उदारांचा राणा आणि आवडला म्हणा जीवीरा. म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही. आणि कुठे स्मरा? हृदय मंदिरी. म्हणजे तिथून निघू द्या, तिथून निघू द्या. हृदय मंदिरी स्मरा का. आता इथे माझा अर्थ निराळा सांगणार आहे मी. निराळा नाही आहे तो तोच आहे, फक्त समजून घ्या. निराळा का म्हटलं? तुम्हाला निराळा वाटेल म्हणून म्हटलं, निराळा सांगणारच नाही. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. बरोबर आहे ना? आपुली आपण करा सोडवण. आता रामकृष्ण नामाचा जप करा, तुम्ही तुमची सोडून करून घ्या, संसार बंधन तोडावे. रामकृष्ण नामाचा जप कर, आपली आपणहून सोडूनक होईल. काय होईल? तुला सोडूनक करण्याची गरज. रामकृष्णारे नामाचा जप झाला की आपोआप नुसती कृष्ण डोक्यावर घेतलं की बंधन सुटलं, दारं उघडली. तसं मुखाने नामस्मरण केल्यानंतर आपली सोडूनक आपल्याला करायची गरज नाही, आपोआप होते. आपुली आपण. आणि संसार बंधन तोडावी लागतच नाही. आज मला 83 चालू आहे आत्ता. 83 वर्षात एकही वारी चुकली नाही. म्हणून अडचण आली नाही का? अडचण आली नाही. मुलं बाळ आहे, संसार आहे, पंतवंड आहेत, अडचण आली नाही. पण अडचण आली नाही तरी कधी अडचण मांडली नाही, मार्ग शोधत गेलो, पुढे निघाला. काय? संसार बंधन. एक लक्षात ठेवा, प्रेम आणि श्रद्धा असल्यानंतर बंधन तोडण्याची गरज नाही, कारण बंधन राहतच नाही. बरं का? काही संसार म्हटल्यानंतर संकट कमी आली, काही त्रास कमी झाला. पण नीट लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला आलं त्यावेळेला पांडुरंगाचं स्मरण केलं आणि त्यांनी पुढे वाट दाखवली, नाही का? मी माझ्या भक्तापुढे मशाल घेऊन चालतो, आहे ना ज्ञानेश्वरीतली ओवी? भक्तापुढे मशाल घेऊन चालतो, हे वास्तव्य आहे आमच्या. दिवी पोतसाची सुबटा मीची होणी. मीच होनी दिवटा पुढा 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 चाले. दिवी पोतसाची सोबटा मीच होनी दिवटा पुढा पुढा देवटा होऊन मी त्याच्या पुढे चालतो. आम्हाला काही दिसत नाही. नाही ते बघा, मला काही दिसत नाही, तुम्हाला तरी पुढच्या क्षणाचं काय दिसलंय सांगा? बाहेर निघताना बरं का, ज्या बायका तुम्हाला अगदी पोचवायला येतात, गच्ची असेल तर वाकून नीट जा. आता ते काही पोर आहे 5 वर्षाचं, कारण सकाळी वाचलेलं असतं, लॉरीने उडवला, मग तिला वाटतं आपलं गेलं तर हे शेवटचं दर्शन. अवघड आहे का शाश्वती? आहे का खात्री? उद्या काय होईल याची आहे का खात्री? बाहेर जातोय पण घरी नीट येईल का? आहे का खात्री? तुम्हालाही नाही मलाही नाही. माझं मन मला असं सांगतं, तुम्ही माना नाही तर न माना, ओळखू दे न तर न ओळखू दे. पण एका झाडाखाली बसून ज्ञानेश्वरी उघडली 2 गोष्टी बोलायला लागलो ना, एका 10-15 मिनिटात 10 मंत्रा तासात सगळं एवढं दिलंय ना. काय द्यायला पाहिजे देवाने? काय द्यायला पाहिजे हे नीट लक्षात घ्या. प्रभूने जेवढी संपत्ती दिली आहे ते अहम कर्तृत्व ज्ञातृत्व मध्ये घालू नका. हे दिलेलं आहे ते प्रभूच आहे म्हणून जतन करा. प्रभूची इस्टेट म्हणून जतन करा. त्यांनी ठेवायला दिलेलं धन आहे म्हणून जतन करा. म्हणून आपुली आपोआप बंधन काही राहणार नाही. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा आणि हृदय जिव्हाळा श्रीमद. ज्ञानदेवाच्या ध्यानामध्ये ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा आणि हृदय जिव्हाळा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी
कृष्ण माळा ज्ञानदेव धागे रामकृष्ण माळा ज्ञानदेव धागे रामकृष्ण माळा हृदय नाय हृदय जिव्हाळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण हृदय श्रीमूर्ती संसार बंधन तोडावेगी आपुली आपण सोडवण आपुली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली बाप दादाई माऊली आई बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे वेणी वाकुडी उत्तरे परा क्षमा पराध महाराज मी नाही विचारला बेकार व्यापला परा क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकींतरा परा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिका